ढग्या डोंगरावर जलवाहिनीचा लोकार्पण सोहळा संपन्न। सिन्नर शहराच्या जवळ असलेल्या ढग्या डोंगरावर गेल्या सुमारे 2 ते 3 वर्षापासून ढग्या डोंगर संवर्धन समितीचे कार्यकर्ते वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनाचे काम करीत आहेत। समितीच्या कार्यकर्त्यांच्या नियमित 2 तासाच्या श्रमदानाच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 600 ते 700 रोपांची लागवड करण्यात आली आहे। लागवड केलेल्या रोपांचे 100% संवर्धन समितीचे कार्यकर्ते करत आहेत। खूप उंचावर असलेल्या या डोंगरावर पाण्याचा कोणताही स्रोत उपलब्ध नसल्यामुळे समितीचे कार्यकर्ते पायथ्यापासून पाण्याच्या बाटल्या, डबक्या इत्यादी भरून घेऊन जाऊन उंचावर लावलेली झाडे जगवित आहेत। परंतु जसजशी झाडांची संख्या वाढत आहे तसतसे इतक्या उंचावर पाणी घेऊन जाणं अवघड होत आहे। ही बाब समितीच्या कार्यकर्त्यांनी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या निदर्शनास आणून दिली असता त्यांनी समितीला त्वरित पाईपलाईनची उपलब्धता करून दिली। समितीच्या कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून ही संपूर्ण लाईन खोदून तयार करण्यात आली। यासाठी श्री सोनवणे यांचे देखील खूप मोलाचे सहकार्य लाभले असून त्यांच्या विहिरीवर मोटर टाकून ते पाणी या जलवाहिनीमार्फत डोंगरावर घेऊन जाण्यात सेवकांना यश आलेलं आहे। तसेच वनप्रस्थ फाउंडेशन यांच्या सहकार्याने पाण्याची टाकी देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्याचप्रमाणे समितीच्या कार्यकर्त्यांच्या श्रमदानातून या ठिकाणी एक शेततळे तयार करण्यात आलं असून त्यामुळे आता या ठिकाणी पाण्याची साठवणूक होणार आहे आणि येत्या काळामध्ये या झाडांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी मिळणार आहे। नुकतेच नाशिक जिल्ह्याचे खासदार माननीय राजाभाऊ वाजे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवीत या जलवाहिनीचा लोकार्पण सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी HS पारेकर, वनपरिमंडळ अधिकारी SM बोकडे, नेवन परिमंडळ अधिकारी व चोथवे स्टोन क्रेशरचे मालक पिंटू काका चोथवे व जय स्टोन क्रेशरचे मालक रत्नाकर सोनवणे तसेच अग्रवाल इंडस्ट्रीजचे मालक अतुल शेठ अग्रवाल उपस्थित होते। ढग्या डोंगर संवर्धन समितीचे नंदकुमार निकम, विशाल खालकर, संजय पाटील, अरुण रोडे, दत्ता जोशी, जुगल लोया, नितीन कट्यारे, कपिल कोतुरकर, सुरेंद्र क्षत्रिय, अमोल चव्हाण, संतोष शिंदे उपस्थित होते। आदींसह ढग्या डोंगर संवर्धन समिती व वनप्रस्थ फाउंडेशनचे कार्यकर्ते तसेच सिन्नरमधील अनेक वृक्षमित्र व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, सिन्नर।